तर नमस्कार मंडळी, सुस्वागतम. आज मी जात होते खास नाटक बघूसाठी पांगरडमध्ये. पण जाता आता कुडाळ केळबाई मंदिरामध्ये जाऊन सिद्धू वाघाचं नाटक होता. म्हटलं तावयाच नाटक बघून पुढचं नाटक जाऊया. नाटकाच्या जागेवर पोहोचल्याने सगळ्यात आधी गेले बिराडात आणि घेतले आमच्या पेटरातल्या बाप्पाचं दर्शन. बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे गेले तर आमचा सिद्धू वाघा रांगा होतो. आणि आपल्या सिद्धू काका रंगताना बघितल्यानंतर आमचे अण्णा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके लोकराजा सुधीरजी कलिंगन हेच रंगतात की काय ह्याचाच भास होता. आणि बाजूकच आपला मित्र उत्कृष्ट तसा होता स्त्री कलाकार निळकंठ, पण मस्तपैकी मेकअप करी होतो. नंतर व्हायच म्हटलं नाटक बघूया, म्हणाले नाटक बुक तर मस्तपैकी ठुमरी चालू होती. आणि नंतर खोत बोने धमाल मारताच आपल्या रोहितने मस्तपैकी एंट्री घेतली. नंतर मग माका मावशांच्या नाटकात जायचं होता पांगरडला, म्हणून मी इले कुडाळात. तर आम्ही सगळ्याच कंपनीच्या गाडीची वाट बघत होतो. आणि आज आमचा मित्र आप्पा जळवे याचं बड्डे होतं, म्हणून त्याच्याकडून आम्ही सगळे पार्टी मागवत होतो. तितक्यात आमचे उदय मुरे काका पण येले. आणि राजू तर कंपनीच्या गाडीची वाट बघून बघून कंटाळलो. कधी कधी गाडी येतं आणि मी गाडी येत बसते, असंच त्याका झालेला. आणि फायनली आमची गाडी इली आणि आम्ही सगळे गाडी येत बसलो. आणि आमच्या संदेशला घराकडे चार्जिंग लावायची सवड नाही, म्हणून माझं चार्जर घेऊन गाडीतच आपलं मोबाईल चार्जिंग लावलंय. मग नाटकात जाता जाता आमका लागली भूक, म्हणून आम्ही थांबलो पंधरा थिएटर वडापाव खाऊ. आणि गिरायकांची जरा जास्तच गर्दी झाली. ह्या बघताच काकाने लगेच तेरात वडापाव सोडून घेतले. आणि आता हळूहळू दिवाळी जवळ येतात, त्यामुळे मुंबई दौऱ्यासाठी दरवर्षीप्रमाणे मुंबईच्या आयोजकांच्या आबागात फोन चालू होते आणि तो त्यांच्यासोबत बिझी होतो. आणि मग आम्ही सगळ्यांनीच मस्तपैकी वडापावचा आनंद घेतलो. आणि मस्तपैकी मी पण एक वडापाव घेतलाय, तर गावाला तुम्ही पण यावं वडापाव खाऊ. वडापाव खाऊन आम्ही सगळे गाडीत बसलो आणि येऊन पोहोचलो नाटकाच्या जागेवरती. जागेवर पोहोचून सगळ्यात आधी घेतलो श्री स्वयंभू महादेवाचं दर्शन. आणि मंदिरातली आतमधली जागा तर एकदम ऐसपगळच होती. नाटक मगे आधी पेटपूजा असं म्हणत आम्ही सगळे जोग बसलो. आणि दादलो आपल्या चढवा काही जेवण भरे होतो. नाटकाच्या अगोदर मस्तपैकी हे सुस्वर भजन बसलेला. आणि मग लगेच भजन जायसर आमचे सगळे कलाकार अंगात पण बसले. आणि हडे आमच्या श्रीचा का वेगळाच चालू होता. राजूची दाढेला नुसतं मस्ती करूक लागलो. आणि पेटीवर पांढरीचरचे स्वर राहिले की अंगार काटच उभं होता. मग आम्ही पटकन आरती करून घेतली आणि नाटकात सुरुवात झाली. आणि आमच्या प्रसाद दादाने एकदम डॅशिंग स्टाईलमध्ये खलनायकाची एंट्री घेतल्या. आणि ही झाली नाटकातली पहिली लढाई. आणि आमच्या योगेश झळाचा गायन तर एकदम टॉपचाच असता. आणि उदय मुरे काकांची कॉमेडी म्हणजे खतरनाकच. मग निखिलने मस्तपैकी भैरवी म्हणत नाटकाचा शेवट केला आणि आम्ही निघालो सगळे घरात जाऊ. आणि रात्री किती वाजले तरी संदीपकडे नाश्ता केल्याशिवाय आमचा काय पान हलणार नाही, म्हणून मी आणि निखिल नाश्ता करू. तर मित्रांनो, असं होतं आजचा आपला दिवस. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. असो, देवा काळजी.